नमस्कार मंडळी, श्री देशपांडे गुरुजी चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आहे। मिथुन राशीच्या लोकांसाठी 2026 वर्ष कसे असेल? शनीची कृपा, गुरुचा आशीर्वाद, धनयोग, करिअरमध्ये मोठे बदल आणि भाग्याचे दरवाजे उघडणार का? हे सर्व आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मिथुन राशीच्या लोकांसाठी 2026 हे वर्ष सार्वजनिक जीवन, कर्म आणि कष्टाचे फळ मिळण्याचे वर्ष आहे। संपूर्ण वर्षभर कर्मस्थान शनी चा प्रभाव राहील, कारण शनी तुमच्या 10व्या भावात मीन राशीत विराजमान असेल। याचा अर्थ असा की तुमच्यावर कामाची मोठी जबाबदारी असेल आणि करिअरवर लक्ष केंद्रित करावे लागेल। शनी तुम्हाला कष्टाचे महत्त्व शिकवेल, तर गुरु महाराज बक्षिसे घेऊन येतील। जून ते ऑक्टोबर या काळात तुमच्या दुसऱ्या भावात धनस्थानात गुरु उच्च राशीत असल्याने प्रचंड धनयोग तयार होईल। यामुळे संपत्ती वाढेल, बँक बॅलन्स सुधारेल आणि कुटुंबात सुखशांती नांदेल। तुमचे प्रामाणिक प्रयत्न या वर्षी नक्कीच फळाला येतील। 2026 हे वर्ष प्रामुख्याने 10वे घर करिअर, कर्म आणि दुसरे घर संपत्ती, कुटुंब यांच्या भोवती फिरेल। सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे शनीचे 10व्या भावात मीन राशीत वास्तव्य। करिअरच्या दृष्टीने हे वर्ष करा किंवा मरा, मेक ऑर ब्रेक अशा स्वरूपाचे असू शकते। शनी तुम्हाला प्रसिद्धीच्या झोतात आणेल, जबाबदाऱ्या वाढवेल आणि तुमच्या संयमाची परीक्षा घेईल। शनी हा 9व्या घराचा भाग्य, धर्म स्वामी असून तो 10व्या कर्म घरात बसल्याने एक शक्तिशाली धर्म कर्माधिपती योग तयार होत आहे। जर तुम्ही तुमचे काम निष्ठेने आणि मूल्यांशी तडजोड न करता केले तर यश तुमचेच आहे। गुरुचा प्रभाव, वर्षाच्या सुरुवातीला 1 जूनपर्यंत गुरु तुमच्या राशीतच पहिल्या भावात असेल। हा जन्मगुरु तुम्हाला आत्मविश्वास आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता देईल। खरी मजा 2 जून ते ऑक्टोबर 30 या काळात आहे, जेव्हा गुरु स्वतःच्या उच्च राशीत म्हणजेच कर्क राशीत तुमच्या 2व्या भावात प्रवेश करेल। हा काळ उत्पन्नात वाढ, बचत, कुटुंबाचा पाठिंबा आणि उत्तम जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी उत्कृष्ट आहे। तुमची वाणी गोड आणि प्रभावशाली होईल। 31 ऑक्टोबरपासून गुरु सिंह राशीत 3व्या भावात जाईल, ज्यामुळे धाडस वाढेल आणि नवीन उपक्रम सुरू करण्यास बळ मिळेल। राहू आणि केतू 6 डिसेंबरपर्यंत राहू कुंभेत 9व्या भावात आणि केतू सिंहेत 3व्या भावात असतील। 9व्या भावातील राहूमुळे परदेशवारी, उच्च शिक्षण आणि आध्यात्मिकतेकडे कल वाढेल। 3व्या भावातील केतूमुळे कधीकधी आळस किंवा कामात निरुत्साह जाणवू शकतो। 6 डिसेंबर 2026 रोजी मोठे स्थित्यंतर होईल। राहू मकरेत 8व्या भावात आणि केतू कर्केत 2व्या भावात जातील। हे संक्रमण 2027 साठी महत्त्वाचे ठरेल, जे अचानक बदल आणि संपत्तीबद्दलची विरक्ती दर्शवते। त्यामुळे 2026 चा शेवटचा टप्पा आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी आणि भविष्याची तरतूद करण्यासाठी वापरावा। थोडक्यात 2026 हे वर्ष 10व्या घरातील शनीच्या मार्गदर्शनाखाली कष्टाने काम करण्याचे आणि 2व्या घरातील उच्च गुरुच्या आशीर्वादाने संपत्ती कमवण्याचे आहे। सार्वजनिक जीवनात तणाव असू शकतो, पण जर तुम्ही शिस्त पाळली तर तुमची आर्थिक स्थिती आणि प्रतिष्ठा नक्कीच उंचावेल। मित्रांनो, मिथुन राशीसाठी 2026 हे वर्ष मेहनतीला फळ देणारे, धनलाभ घडवणारे आणि प्रतिष्ठा वाढवणारे ठरणार आहे। शनीची शिस्त आणि गुरुची कृपा या दोन्हींच्या जोरावर अनेक मोठे बदल तुमच्या जीवनात घडू शकतात। फक्त संयम, प्रामाणिकपणा आणि योग्य निर्णय यांची साथ सोडू नका। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। अशाच राशी भविष्य आणि ज्योतिष विषयक माहितींसाठी श्री देशपांडे गुरुजी चॅनलसोबत जोडलेले रहा। धन्यवाद। जय श्रीराम।